Hello friends, last period we have seen the first three paragraphs of the story, The Two Gentlemen of Verona. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला ही जी गोष्ट पाहतोय आपण द टू जेंटलमॅन ऑफ वरोना या गोष्टीतील पहिले तीन पॅराग्राफ आपण पाहिलेले आहेत. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट पॅराग्राफ ऑफ दिस स्टोरी द टू जेंटलमॅन ऑफ वरोना. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, चौथा पासून म्हणजे इथून पुढचे जे पॅराग्राफ आहेत, पॅसेज आहेत, हे तीन पॅरेग्राफ, चौथा पॅराग्राफ पेज नंबर 70 आहे. त्या पेज नंबर 70 वरती चौथा पॅराग्राफ सर्वांनी पाहायचा आहे. So look at page number 70 and paragraph number or passage number 4. Okay, ठीक है. पहा चौथा paragraph. The boys are very useful to the narrator. They are very willing to satisfy all that the narrator requires. They are also found selling a newspaper by the narrator. One stormy night, one day, when the narrator asks if he can help them in any, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. Although it doesn't come in the narrator's way, he takes them there. The boys get down in the building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return within an hour. बघा चौथा पॅराग्राफ पाहिला तुम्ही. द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. आणि त्या लेखकांना वाटलं की मुलं खूपच उपयोगीची मुलं आहेत, उपयुक्त मुलं आहेत, काहीतरी काम करतायत, म्हणजे मुलं उपयोगाचे आहेत हे त्या लेखकांना समजलं. They are very willing to satisfy all that the narrators requires. आणि लेखकाच्या मनामध्ये एक आशा निर्माण झाली की त्या मुलांना आपण काहीतरी त्यांना समाधान करण्यासाठी आपण काहीतरी त्यांना मदत केली पाहिजे किंवा त्यांना विचारलं पाहिजे, तुम्हाला काय गरज, माझ्याकडून काय मदत होईल का. They are also found selling newspaper by the narrator. आणि म्हणून दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर पण बाय द नॅरेटर वन स्टॉर्मी नाईट. बघा म्हणजे त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली खरंच मुलं काहीतरी काम करतायत, आपण त्यांना खरंच काहीतरी मदत केली पाहिजे किंवा असं त्यांच्या मनामध्ये नाते, जवळचं नातं त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं. कारण परत जर पाहिलं तर बघा एके रात्री ते मुलं रात्रीच्या वेळी वर्तमानपत्र विकत असताना, रात्रीचा प्रसंग आहे, रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळी सुद्धा ही मुलं दोन पैसा कमवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी रात्रीच्या वेळी ते पेपर विकताना लेखकांना ते आढळून आले. वन डे वेन द नॅरेटर्स आस्क इफ ही कॅन हेल्प देम इन एनी. आणि मग त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा होतीच की मुलं खूप काहीतरी काम धडपडत आहेत, त्यांना कामाची गरज आहे, काय कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते काम करतायत आणि पैसे कमवत आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं, आपण पाहतोयच आपण. पण त्यांना मदत करायची इच्छा लेखकाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून एके दिवशी त्या लेखकाने त्यांना जेव्हा विचारलं की ही कॅन हेल्प देम एक तुला काय ते तुम्हाला मी मदत करण्याची माझी इच्छा आहे किंवा मदत करू शकतो. दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट टू द नियर बाय विलेज पोलेला. मुलांमध्ये लगेच सांगितलं की जर तुम्हाला आम्हाला मदत करायची असेल तर की तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही काय करा की जवळच एक छोटंसं गाव आहे पोलेटा नावाचं, पोलेटा असं आपलं गाव मुरुडचे आहे, त्या जवळ धनपुरी असेल किंवा पिंपरी असेल, राजुरी असेल, नातेपुते असेल, तसं एक पोलेटा नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावाला आम्हाला सोडण्यासाठी तुम्ही जर आम्हाला मदत केली तर बरं वाटेल. म्हणजे हे फक्त आम्हाला मदत करून तुम्ही करण्याची आमची इच्छा आहे.
Although it doesn't came in the narrator's way, he takes them there. जरी हा मार्ग पोयटा गाव लेखकाच्या घरी जाण्याच्या मार्गामध्ये नसताना सुद्धा काय केलं, लेखकाने त्या ठिकाणी जाण्याचं फिक्स केलं, ठरवलं. द बॉईज गेट डाऊन इन अ बिल्डिंग. आणि मग लेखक त्या मुलांना त्या पर्यटकावर पोयटा गावामध्ये घेऊन गेल्यानंतर ते दोन मुलं काय झाले, गेट डाऊन इन अ बिल्डिंग, एका इमारतीमध्ये, एका बिल्डिंगमध्ये, आपण शक्यतो बिल्डिंग इमारती शब्द वापरत नाही, बिल्डिंग, एक भली मोठी बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगमध्ये जवळ त्या ठिकाणी ते मुलं उतरले. अँड आस्क द नरेटर टू वेट इन अ नियर बाय कॅफे. आणि जवळ असलेले ते जे कॅफे होते त्या कॅफेमध्ये आमची वाट पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांना सांगितले की थोडा वेळ आम्ही येतो आमचं काम करून, तुम्ही जरा इथं कॅफेमध्ये तुम्ही जरा थांबा. त्या लेखकांना त्या मुलांनी सांगितलं. अंटिल दे रिटर्न विदिन एन आवर. आणि जवळजवळ त्या मुलांना त्या बिल्डिंगमधून, इमारतीमधून, कॅफेमध्ये जिथं लेखक थांबले होते तिथं येण्यासाठी त्या मुलांना सुमारे 1 तास. अवर इथं बघा स्पेलिंग कसं आहे, HOUR. पहिला हवर नाही म्हणत, इथं हचा उच्चार नाही करायचा, अवर करायचा, जे तास. एन आवर म्हणजे ठिकाणी काय केले, इथं शब्द काय वापरलाय, एन वापरला पाहिजे. एन का वापरलेला आहे, तर याचा उच्चार असल्यामुळं एन वापरलेला आहे. ओके, आर्टिकल एन आहे, एन आर्टिकल मध्ये. एन कधी वापरतो आपण, की एन नंतर जो शब्द असतो की त्या शब्दाची सुरुवात EEIOU या स्वराने जर होत असेल तर त्याच्या अगोदर एन हा आर्टिकल उपपद वापरलं जातं. इथं हने सुरुवात, एचची सुरुवात वापरायला नाही पाहिजे, परंतु या एचा ह असा उच्चार नसून अ सारखा आहे आणि म्हणून EEIOU इथं ए समजला जातो आणि म्हणून तर एन अवर, हवर नाही अवर, इथं एचा अ उच्चार केल्यामुळे तर एन हा आर्टिकल वापरला जातो. ठीक आहे. तर मग ते मुलं त्या कॅफेतून येण्यासाठी, सॉरी कॅफेमध्ये येण्यासाठी, त्या बिल्डिंगमधून येण्यासाठी त्यांना 1 तास वेळ लागला. आता नेक्स्ट पॅराग्राफ. Eagerness leads the narrators to follow the boys up to a place which is actually a hospital. On peeping through a room led by a nurse, he realizes that boys are talking to a girl who resembles them. He does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. This is when the nurse tells him their herder ending story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. Eagerness leads the narrator to follow the boys to a place which is actually hospital. आणि लेखकांना त्या कॅफेमध्ये बसून त्यांना थोडंसं जरा त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि त्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की आपण त्या मुलांचा पाठलाग करून नक्की काय चाललंय पाहावं. म्हणून त्यांनी पाहिलं तर ते एक हॉस्पिटल होतं, ते रुग्णालय होतं. ऑन पीपिंग थ्रू अ रूम. आणि जेव्हा त्यांनी काय केलं, एका खोलीमध्ये जेव्हा थोडंसं डोकावून पाहिलं, लेड बाय नर्स, की ज्या रूममध्ये नर्स होती, त्या दवाखान्यामध्ये बघा रुग्णांची देखभाल करण्यासाठी जे पेशंट असतात, रुग्ण असतात, त्या रुग्णांची देखभाल करण्यासाठी नर्स किंवा त्याला आपण मराठीमध्ये नर्स म्हणतो इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये नर्स म्हणतो, जे सेविका असतात त्या रूममध्ये त्या नर्स होत्या. ही रिलायन्स त्यांच्या लक्षात आलं, रिलायन्सच्या लक्षात येणे, लेखकांच्या लक्षात आलं दॅट बॉईज आर टॉकिंग टू अ गर्ल हु रिसेम्बल्स देम. रिसेम्बल्स म्हणजे अर्थ च्या सारखे दिसते. बघा दिला अर्थ हॅव अ सिमिलर अपीअरन्स, म्हणजे एकदम हुबेहूब च्या सारखं हुबेहूब दिसणे. तर ते दोन मुलं, त्यांच्यासारखी दिसणारी एक मुलगी, त्याच्यासारखी त्या दोन भावासारखी दिसणारी एक मुलगी, त्या मुलीबरोबर ते बोलताना त्या ठिकाणी
लेखकाच्या लक्षात आलं की त्या मुलीशी बोलता येते. ही डज नॉट फील लाईक इंट्रोड्यूसिंग and thus ask the nurse the details about the boys. आणि लेखकाने त्या मुलांना झोप दिला, इंट्रोड्यूस दिला, कम टू प्लेस वेअर वन इज अनइन्व्हेंटेड. तर त्या मुलांना कसल्या प्रकारची जाणीव होत नाही हे त्यांना जाणवून देता त्या लेखकाने काय केलं, त्या असणाऱ्या नर्सला विचारलं, सेविकेला विचारलं, त्या मुलांच्या बद्दल एक माहिती विचारली की नक्की काय मुलं काय मुलांच्या विषयी माहिती विचारली. दिस इज when the nurse tell him their heart rending story about their father being killed in the war. आणि त्या नर्स कडून जेव्हा लेखकांना समजलं तेव्हा लेखकांना खूपच त्यांच्या हृदय पिवळून गेलं. त्याला खूप वाईट वाटलं, कारण का त्या मुलांचे देअर फादर, त्या त्यांचे वडील किल्ड इन अ वॉर, एका युद्धामध्ये त्यांचे वडील मृत्युमुखी पडलेले होते. अँड देअर होम बीइंग डिस्ट्रॉय इन द वॉर, आणि त्या युद्धातच त्यांचे वडील तर मृत्युमुखी पडलेच, पण त्यांचं घर सुद्धा उद्ध्वस्त झालं होतं. डिस्ट्रॉयडचा अर्थ उद्ध्वस्त होणे. डिस्ट्रॉय भूतकाळ आहे. डिस्ट्रॉयचा पास्ट इथं नसेल तर डी नसेल तर डिस्ट्रॉय नष्ट होणे, डिस्ट्रॉयड नष्ट झाले किंवा उद्ध्वस्त झाले. तर त्यांचं घर सुद्धा त्यांच्या वडिलांच्या बरोबर उद्ध्वस्त झालं होतं. अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. आणि बघा, वडील वारले, घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं, आणि एवढ्यावर त्यांचं संकट थांबलेलं नाही, तर त्यांची छोटीशी किंवा त्यांची जी बहीण होती एक, इथे काय उल्लेख केला छोटी मोठी, त्यांची बहीण क्षयरोगाने दवाखान्यामध्ये किंवा क्षयरोगाने पीडित झाली होती, किंवा तिला क्षयरोग झाला होता. मणक्या पाठीमागे आपण मणक्याचा क्षयरोग झाला होता. द ब्रदर बघा शेवट द ब्रदर्स लिव्ह पेज नंबर 71. द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर. आणि मग एका झोपडीमध्ये किंवा एका छोट्याशा एक आश्रय बनवतो ठिकाणी एका झोपडीमध्ये मुलं राहत होती. अँड लिटरली स्टार्व ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. आणि अक्षरशः त्यांना खरं त्यांना म्हणजे उपासमारची वेळ होत आलेली होती, किंवा कधी कधी उपासमार त्यांची होत होती, पण तरी सुद्धा त्या उपासमाराकडे दुर्लक्ष करून ते मुलं काय करत, त्यांच्या बहिणीचा औषधोपचार करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी ते अनेक प्रकारची कामे मुलं करत असताना आपण लेखकाने तर जाणून दाखवलेलं आहे. बघा, आपल्याकडे सुद्धा काय गोष्टी अशा आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्या घरामध्ये अशा काय प्रकारचे प्रसंग असतील तर आपल्या घरातल्या लोकांना, घराच्या सदस्यांना, आपण आईवडिलांना किंवा इतर जे नातेवाईक असतील यांना सुद्धा थोडंसं आपण मदत करण्याची जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं मदत केली पाहिजे. की मुलं किती मुलं आदर्शवादी मुलं आहेत, त्यांचं वडील गेलेले आहे, म्हणजे पूर्णपणे घर उद्ध्वस्त झालेले आहे, आणि त्याच्यातच त्यांची बहीण आहे. त्या बहिणीला देखील क्षयरोगाने ती पीडित ती असून ती कॉटवरती हॉस्पिटलमध्ये पडून आहे, बेडवरती पडून आहे. तरी पण तिचा औषधोपचार करण्यासाठी ते मुलं वेगवेगळ्या कामे करून त्या ठिकाणी असं पण नाही केला लोकांना पैसे मागतायत, तर ते काम करून पैसे मिळवत आहेत. म्हणजे साहजिकच त्याच्याजवळ मुलांजवळ घेण्यासारखं भरपूर आहे. So keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. तर युद्धामध्ये त्यांचं भूगर्भ उद्भव झाला असताना सुद्धा त्याच्यावरती आपल्या म्हणजे युद्धाचा कुठलाही परिणाम झालेला न दाखवता ते त्यांच्या बहिणीला थोडक्यात औषधोपचार करण्यासाठी ते मदत करतात. की केवळ युद्धामुळे झाले आणि पूर्णपणे नाराज होऊन त्या ठिकाणी विचार करता असं न करता युद्धाचा कुठलाही परिणाम न दाखवता ते काय करतात, आपल्या बहिणीला मदत करतायत. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बिईंग इन देअर ओन स्पेशल इट सबटाईल किंवा सटाईल वे, सबटल किंवा सटल
वे डिफिकल्ट टू फाइंड आउट. तर हे मुलं अतिशय सभ्य आणि दयाळू मुलं या ठिकाणी की त्याच्यामध्ये अशा प्रकारचा एक अवघड प्रसंग निर्माण झाला असता सुद्धा ते न दाखवता अतिशय सभ्यपणाने आणि दयाळूपणाने त्या ठिकाणी आपलं काम करण्याचं आणि पहिला मदत करण्याचं ते काम करता येईल. The story distinctly talks about how true our implication says. बघा, डिस्टिंक्ट क्लिअरली स्पष्टपणे. ॲम्प्लिफिकेशन फोकस ऑन स्टेटमेंट. खरं तर एक स्पष्टपणे या ठिकाणी आपण जे दिलेलं जे विधान आहे, कुठलं विधान आहे त्याच्याकडे बघा स्पष्टपणे जाणून समजते की फेअर देर इज अ विल देर इज अ वे. फेअर देर इज अ विल देअर्स अ वे. म्हणजे इच्छा तेथे मार्ग. यातून काय बघा स्पष्ट होतं, स्पष्टपणे दिसून येते की विधानावरती कुठलं विधान आहे, फेअर देर इज अ विल देअर्स अ वे. म्हणजे इच्छा तेथे मार्ग. जर तुम्हाला इच्छाच असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी, जर तुमची एखादा समस्या असेल पण ती समस्या सोडवण्याची जर तुमच्या मनामध्ये इच्छा जर असेल तर नक्कीच त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मार्ग, समस्या सोडवण्यासाठी मार्ग त्या ठिकाणी दिसून येतो. लक्षात. त्यामुळे तुमची तर आता कोरोनाचा काळ आहे आणि शाळा बंद आहे आणि जर समजा तुम्हाला चांगल्या मार्गाने पास व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काही घरी बसून सुद्धा जे आम्ही शिक्षण जे ऑनलाईन तुम्हाला अध्यापनाचं काम करतोय, तुम्ही अध्ययन करत आहात, तर चांगली मार्क्स मिळवण्यासाठी किंवा इथून पुढे शिक्षण चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे, तर कोरोना हा जो काय आजार किंवा हा प्रसंग जो आपल्यावरती सगळ्या जगावरती पडलेला आहे याच्यावरती विचार न करता आपण काय केलं पाहिजे, तर वेळोवेळी आपण अभ्यास केला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्याला प्रत्येक विषय अंडरस्टँडिंग किंवा कसा समजला जाईल या उद्देशाने काय केलं आहे, अभ्यास करून तो अभ्यास आपल्या वहीमध्ये किंवा वर्कबुकमध्ये काय केलं पाहिजे, सोडवलं पाहिजे. ही इच्छा जर तुम्हाला पुढं जर चांगले दिवस जगायचे असेल, पुढे चांगले मार्क्स मिळवायचे असतील, तुम्हाला जर आईवडिलांचं नाव त्या ठिकाणी, शाळेचं नाव, संस्थेचं नाव आपल्याला जर समजा त्या ठिकाणी मिळवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, एक मार्ग देतो. म्हणजे घरी बसून आपण त्या ठिकाणी आता शिकलं गाव शिक्षक आपण प्रत्येक शिकवायला नाही, आपल्याला काही येत नाही असं न समजता आम्ही ऑनलाईन सुद्धा नीट जे आमचं लेक्चर आहे किंवा जे आपण शिकवतो फळ्याचा संदर्भ घेऊन ते तुम्ही नीट ऐकून जे प्रश्नोत्तर आहेत त्या ठिकाणी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याच्यात काय अडचण आली तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. ठीक आहे, आपण थांबूया. पुढचा जो भाग आहे आपण बघूया. ठीक आहे, थँक्यू.